निसर्गाची शाळा जूनमध्ये सुरू होते, तसेच शालेय विद्यार्थ्यांची सुद्धा नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत आहे. तरी शहरातील मुले नवीन दप्तर, वह्या, पुस्तके घेऊन शाळेत येतात. शाळा गजबजतात. परंतु आजही सोलापुरात काही अशी शालेय विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणाकरिता शालेय साहित्य नाही किंवा ते मुबलक नाही, पण त्यांची शिक्षणाची ओढ दिसते. अशा विद्यार्थ्यांना आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते. शालेय साहित्याविना कुणी विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊ नये यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अनाथ, गोरगरिबांची मुले, अंध, अपंग पालकांच्या मुलांना, HIV बाधित पाल्यांची मुले, स्मशानामध्ये काम करणाऱ्यांची मुले या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. एकूण 230 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी माजी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व मंगेश दादा चेवटे यांच्याही वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होत आहे. शिवाय इयत्ता 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी शाळेत जातात, पण त्यांची बोर्डाची परीक्षेसाठी फी भरण्यासाठी आस्था फाउंडेशन मदत करणार आहे. ह्या उपक्रमात सहभागी झाले सोलापुरातील नामवंत उच्च शिक्षित पाहुणे. यामध्ये प्रामुख्याने किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी, मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश दादा चिवटे, तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर नितीन राठी, समाजसेवक राजीव हौशेट्टी, राजेश हालकुडे, अमित कांबळे, सूरज रघोजी, नीता मंकणी, मीना गायकवाड, स्मिता आळंगे, श्याम पाटील होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विद्येचे महत्त्व, शिक्षण शिकणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाशझोत टाकला. शिक्षण शिकून तुम्ही घर, समाज, पर्यायाने देशाचा कसा विकास करू शकाल, समाजातील सर्व धर्म समभाव या उद्देशाने एकत्र करून असे उपक्रम राबवत असते. त्यावेळी आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रसंगी आस्थाच्या सर्वेसर्वा विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, अनिता तालिकोटी, स्नेहा मेहता, संगीता छंचुरे, सुवर्णा पाटील, अविनाश माचरला, विद्या माने, सुरेखा पाटील आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे, पुष्कर पुकाळे यांनी केले. आपण त्यांना देणार आहोत. किरण गोरेच्या आणि मी काल मुंबईमध्ये होतो. खरं तर आज कार्यक्रमाला यायचं नाही यायचं थोडंसं जुदामणस्थिती होती, कारण तिकडे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये देखील विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवले होते. मात्र आपल्या मायभूमीतला, कारण मी मूळचा सोलापूर जिल्हा रहिवासी आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यातला हा कार्यक्रम असल्यामुळे, सोलापुरातला कार्यक्रम असल्यामुळे आणि सोलापूरशी माझं ऋणानुबंध खूप जुना असल्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला राजीव शेट्टी सरांना म्हणलं की मी नक्की या कार्यक्रमाला येईल. कारण माझं शिक्षण देखील मॅडम याच सोलापुरामध्ये सुएज गुरुकुलमध्ये झालं होतं. मुलांना तुमच्यासारखाच तुम्ही आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एकत्र बसला आहात, त्याच पद्धतीनं याच सोलापूरच्या सुएज गुरुकुलमध्ये मी देखील 10वीला या ठिकाणी शिक्षणासाठी होतो. आणि म्हणून त्या पुन्हा एकदा आठवणी जागवण्यासाठी किंबहुना या सोलापूरच्या मातीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आवर्जून म्हणलं आपण या कार्यक्रमाला जाऊयात. आणि फक्त कार्यक्रमाला फक्त जायचं नाही, तर आपण सक्रिय योगदान या कार्यक्रमासाठी आपण पूर्ण मुलाच्या पातळीच्या माध्यमातून करूयात. आणि म्हणून पुढे तुमचं मार्गदर्शन सुरू असतानाच मी तुम्हाला चिठ्ठी दिली आणि सांगितलं की या उपक्रमाच्या अनुषंगानं जे विविध उपक्रम या ठिकाणी आस्था रोटी बँक, विनोदी चिंचोरे आणि सगळे त्यांचे राजीव शेट्टी जे असतील, सगळे त्यांचे स्वयंसेवक जे राबवत आहेत त्यांना एक अल्पशी मदत म्हणून रोख 11,000 रुपये आता या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी माझ्याकडे